नॉर्मल ज्या भूमिका करतो सामाजिक विषयांच्या, त्याच्यामध्ये जयेश म्हणून मी माझा रिॲक्ट होऊ शकतो, कसंही बसू शकतो, कसंही वागू शकतो सेटवर किंवा बाहेरसुद्धा. त्या इमेजमध्ये आपण फिट होणं हे नटाचं काम असतंच. आणि ते अक्षरशः पाय धरायचे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एक फॅमिली फार लांबून पळत आली, म्हणे सर 12 वर्ष आम्ही इथे मंदिरामध्ये येतोय म्हणे. दाढी मिशा आणि भगवे कपडे असलेले 9 लोक, त्यांची कथा. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या मालिकेचा 500 भागांचा टप्पा पार पडला आहे आणि त्याच निमित्त माझ्यासोबत आहे मच्छिंद्रनाथ म्हणजेच जयेश. खूप खूप स्वागत आहे तुमचं. सगळ्यात आधी तर खूप खूप शुभेच्छा. 500 भाग पूर्ण झालेत. थँक्यू. कसे आहात? आणि मी मस्त आहे, अप्रतिम, सुरेख. खरं तर जेव्हा पहिला एपिसोड आला आणि आता 500 भाग, सोपा नसतो खरं तर हा प्रवास. या प्रवासाबद्दलच काय सांगाल? हा प्रवास कसा झाला म्हणजे आम्हाला तर अजूनही मला असं वाटतं की फार असं म्हणजे असतं ना की 200 एपिसोड झाले, 300 एपिसोड झालेत की अरे खूप झालेत. आम्हाला असं कोणालाच वाटत नाही की 500 एपिसोड झालेत, आत्ता सुरू झाली आहे. एवढं आमच्या सगळ्या टीममध्येच उत्साहाचं वातावरण असतं आणि सपोर्टिव्ह नेचर असतं. सो नक्कीच एक फार मोठा टप्पा असतो 500 भागांचा. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये 500 भाग एखाद्या मालिकेचे होणं ही खूप कठीण गोष्ट आहे. ज्या प्रकारे सगळ्या नंबर गेम्स आणि ज्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या वातावरणामध्ये 500 भाग पूर्ण होणं एखाद्या मालिकेचे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचा आपण एक भाग आहोत छोटासा, त्याचं एक समाधान आहे. आणि खरं तर आता 500 एपिसोड झाले, तुम्ही इतके एपिसोड एका देवाची खरं तर भूमिका साकारतात, नाच साकारतात. पण जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा या भूमिकेसाठी विचारलं, कारण आपण पहिल्यांदा बोलतोय म्हणून मला ही उत्सुकता आहे, तेव्हा काय डोक्यात असतं दैवी भूमिका साकारणं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी आपण जेव्हा नॉर्मल ज्या भूमिका करतो सामाजिक विषयांच्या, त्याच्यामध्ये जयेश म्हणून मी माझा रिॲक्ट होऊ शकतो, माझा वागू शकतो, कसंही बसू शकतो, कसंही वागू शकतो सेटवर किंवा बाहेरसुद्धा. पण जेव्हा अशा भूमिका आपल्याला साकाराव्या लागतात तेव्हा एक त्याची डिग्निटी सांभाळणं खूप मोठी जबाबदारी असते नटाची. आणि ती त्याने करावीसुद्धा, कारण की तो एक श्रद्धेचं स्थान आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कितपत ते साकारू शकेल, कितपत ते लोकांना आवडेल हा फार दूरचा भाग. पण त्याची ज्याला म्हणतात ना शुचिरभूतिता सांभाळणं, हे सगळ्यात पहिले मी सुरू केलं. त्यानिमित्तानं मग जे वाचन असेल त्या स्थानांना, जितक्या स्थानांना मी जाऊ शकेल, ज्या लोकांशी बोलता येईल, हे सगळं मी सुरू केलं होतं. हाच पुढचा प्रश्न होता, कारण देहबोलीपासून तर भाषेपासून तर आपण कसं दिसतोय, कसं वावरतोय, या सगळ्यांचा एक अभ्यास, वेगळा अभ्यास असतो. जेव्हा ऐतिहासिक दैविक भूमिका आपल्या असतात तेव्हा किती अभ्यास करावा लागला आणि अजूनही सुरू आहे. मला असं वाटतं की नटाचं ते कामच असतं. जर एखादी भूमिका जर त्याला साकारायची असेल तर त्या निमित्ताने जे काही वाचन असेल त्या पात्रासंबंधी किंवा त्या संबंधी जे त्याचं जे काही शरीरयष्टी असेल, ज्या प्रकारे ती इमेज आहे, त्या इमेजमध्ये आपण फिट होणं हे नटाचं काम असतंच. आणि ते त्यांनी मनोभावे केलंच पाहिजे. पण याच्यामध्ये होतं काय की बरेचदा म्हणजे ह्या गोष्टी फार सोप्या असतात की तसं दिसणं, कारण की तसं चालणं आणि बोलणं 100 एपिसोड 200 एपिसोड कॅमेराच आपल्याला एका पॉईंटनंतर शिकवायला लागतो. कारण की आपला सरावाचा तो भाग होतो ना, रोजच्या रोज त्या याच्यामध्ये वागणं बोलणं. पण जो विचार असतो नाथांचा, तो पोचण्यासाठी वाचनच त्याचा म्हणजे बेस वाचनच आहे. जेवढं वाचन असेल आपलं, किंवा जेवढं आपण जिथे जिथे नाथांची स्थानं आहेत तिथे जाऊन त्यांची जर ऊर्जा घेऊ शकलो आशीर्वाद रूपाने, त्या लोकांना भेटू शकलो, तर ते डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला ॲड ऑनच करतात. एखादी गोष्ट आपल्याला जाणवत नसते की आपण असं काही करू शकतो, पण आपल्या नकळत ती गोष्ट होऊन जाते बरेचदा. सो वाचन आणि अशा स्थानांना भेटी देणं हे मला तरी म्हणजे मी जर जे काही आता 500 एपिसोड्सचं मी जर मला विचाराल की काय केलं आहे, तर मी वाचन आणि याच्यावर जास्त भर दिलेला आहे. बाकी जिमिंग आणि ह्या गोष्टी तर म्हणजे जीवनाचा भाग आहे, हा नटाने केलाच पाहिजे. पण हे जे आहे त्याचा गाभा शोधण्याचा प्रयत्न हा वाचनामधूनच होऊ शकेल असं वाटतं मला.
आणि जेव्हा आपण साध्या भूमिका साकारतो म्हणजे एखादी साधी मालिका असते दैवी नसते तेव्हा आपले फॅन होतात, चाहते होतात. पण जेव्हा आपण दैवी भूमिका साकारतो तेव्हा आपले भक्त तयार होतात. असे काही अनुभव आलेत बाहेर गेल्यावर वगैरे? हो, तसं होतं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आमच्या असायच्या नगरला म्हणा किंवा कोल्हापूरला, तर लोक अक्षरशः पाय धरायचे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. तर तेव्हा ते फार आपल्याला जयेश म्हणून हे वाटायचं की अरे मी तो नाहीच आहे किंवा मला हे काय करतायत. पण एका पॉईंटला त्यांची श्रद्धा येते आणि आपण असं कुठलंही हे नको करायला किंवा असं कुठले रेजिस्टन्स नको आपल्याकडून यायला की त्यांना त्यांच्या श्रद्धेचं कुठेतरी तडा जाईल. त्यामुळे मी असे बरेच अनुभव आहेत की आम्ही जिथे जातो तिथे लोक पाया पडतात, त्यांना काय अनुभव आलेत नाथांचे ते सांगतात. आम्ही रेवणसिद्धी नावाचं एक मंदिर आहे रेवणनाथांचं, सांगली जिल्ह्यामध्ये, तिथे गेलो होतो. तिथे काय आहे, असं स्वयंभू एक खड्ग आलेला आहे कृष्णाच्या, जो स्लिपिंग विष्णूची जी पोज आहे ना त्यामध्ये, आणि त्याच्या जिथे हृदय आहे त्या हृदयाच्या तिथे शाळीग्रामची अशी पिंड आपोआप तयार झालेली आहे आणि ती कोणालाही दिसत नाही. म्हणजे ती कोणालाही दाखवत नाही. ती फार लकीली जर कोणाला दाखवली तर दाखवली असं असतं. आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि दर्शन झाल्यावर आम्हाला जे पुजारी होते ते म्हणे की हे कोणाला दाखवत नाही, पण तुम्ही ती भूमिका करतात, तुम्ही दर्शन घ्या. दर्शन घेतलं आम्ही. जेव्हा गाडीत बसलो तर एक फॅमिली फार लांबून पळत आली. म्हणे सर 12 वर्ष आम्ही इथे मंदिरामध्ये येतो आहे म्हणे, त्या पिंडीचं दर्शन आम्हाला आत्तापर्यंत घडलं नव्हतं. तुम्ही आलात, देव आला तुमच्या रूपाने आणि आम्हाला त्या पिंडीचं दर्शन, शाळीग्रामची जी आहे पिंड जिथे ती स्वयंभू जी निर्माण झालेली आहे त्याचं दर्शन आम्हाला मिळालं. तर ते असं होतं की आपल्या नकळत लोकांचं म्हणजे कसं काय कनेक्शन असतं आणि काय होऊन जातं हे सांगता नाही येत. आणि बाकी प्रसिद्धी, पैसा ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला असतात, पण हा जो आनंद असतो ना हा कुठे आपण नाही, याचं मोजमाप नाही करू शकत कुठे. आणि सोशल मीडियावर पण थोडी काळजी घ्यावी लागते, जसं समाजात वावरताना घ्यावी लागते, कारण तुमच्याकडे त्या वेगळ्या दृष्टिकोनाने तुमचे प्रेक्षक पाहत असतात. किती काळजी घ्यावी लागते एखादी पोस्ट टाकताना, काही बोलताना वगैरे? काळजी माझ्यासाठी तर सोशल मीडिया हा फक्त आपलं जे कामाचं आहे, म्हणजे तेवढा मला त्याचा प्रॉब्लेम नाही जाणवला, कारण की मी तेवढा खरंच ॲक्टिव्ह नसतो सोशल मीडियावर. एखाद्या कामानिमित्त काहीतरी जे काही कामाचं असेल तेवढंच मी पोस्ट करतो आणि त्यामुळे आता ज्या सिरियल निमित्ताने जे आहे कामाचं तेवढं पोस्ट करत असल्यामुळे तसा म्हणजे काय पोस्ट करावं किंवा काय नाही करावं हा प्रश्न अजून तरी मला आलेला नाही. तर आता 500चा टप्पा तर पूर्ण झाला आहे, अजून खूप एपिसोड आणि आम्हाला पूर्ण कहाणीसुद्धा जाणून घ्यायचीच आहे. पण आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? आत्तापर्यंत जसं तुम्ही प्रेम करत आलात तसंच पुढेही करत राहा, कारण की अशा म्हणजे हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं की दाढी, मिशा आणि भगवे कपडे असलेले 9 लोक, त्यांची कथा, आणि ह्या कथेमार्फत आपण आपलं जे स्क्रिप्चर आहे जे लिहून ठेवलेलं आहे, आपण नेहमी फॅसिनेट होतो की पाश्चात्य याच्यामध्ये ज्या प्रकारे कलाकृती आहेत त्यांचं ज्या प्रकारे स्क्रिप्टिंग आहे किंवा त्यांचं ज्या प्रकारे एक्झिक्युशन आहे, पण कथा आपल्याच धर्मामध्ये, आपल्याच संस्कृतीमध्ये इतक्या थोर कथा आहेत, थोर गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या सगळ्या दाखवण्याचा कुठेतरी या मालिकेतून प्रयत्न होतो आहे. सो तुमचं जे प्रेम आहे ते असंच ठेवा आणि बघत राहा गाथा नवनाथांची 6:30 वाजता आपल्या लाडक्या सोनी मराठी चॅनलवर. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.